नमस्कार. सर्कल 3.1 नंतरचा भाग आज आपण बघणार आहोत. टचिंग सर्कल्स, स्पर्श वर्तुळे हा भाग आपण बघणार आहोत. स्पर्श वर्तुळे म्हणजे काय, त्यासाठी हे दोन घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते म्हणजे कोप्लेनर, एकाच प्रतलात असणे, इंटरसेक्ट इच अदर ॲट वन अँड ओनली वन पॉईंट. दोन वर्तुळ आहेत, दोन वर्तुळ एक प्रतलात असतील आणि ते एकमेकांना एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करत असतील तर त्या दोन वर्तुळांना एकमेकाची स्पर्श वर्तुळ असं म्हणतात. दोन वर्तुळ आहेत, एक झेड केंद्रबिंदू असणार, दुसरं एक्स केंद्रबिंदू असणार. झेड केंद्रबिंदू असणारं मोठं वर्तुळ आहे आणि एक्स केंद्रबिंदू असणारं छोटं वर्तुळ आहे. दोन्हीही एकमेकांना स्पर्श होतात वाय बिंदूमध्ये. इफ टू सर्कल्स with centers Z and X touch each other at point Y. X and Z are the centers of the circles touch each other at point Y. Both circles are coplanar circles. दोन्ही एकाच वर्तुळात असली पाहिजे, एकाच प्रतलात असली पाहिजेत आणि ती एकमेकांना छेदत असताना एकाच बिंदूमध्ये छेदली पाहिजेत. एकाच Y असू दे झेड असू दे, कोणत्याही एका बिंदूमध्ये ती छेदली पाहिजे. या ठिकाणी ही दोन वर्तुळ एकमेकांना वाय बिंदूमध्ये छेदलेले आहेत. आता या ठिकाणी झेड आणि एक्स यांचं जे ठिकाण आहे त्याचा आपण अभ्यास करूया. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, झेड आणि एक्स, झेड हा केंद्रबिंदू असणारा आणि वाय हा स्पर्शबिंदू असणारा. झेड वाय ही एक त्याची त्रिज्या होते. एक्स वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वाय हा स्पर्शबिंदू, दोघांमध्ये सामायिक बिंदू, टच इच अदर, इंटरसेक्ट वन अँड ओनली वन पॉइंट. एक्स वाय ही एक त्याची त्रिज्या होते. या ठिकाणी पण एक्स वाय आणि या ठिकाणी वाय झेड या ठिकाणी दोन त्रिज्या त्या दिसून आपल्याला येत आहेत. परंतु आपण दोन्हीही वर्तुळाच्या त्रिज्या ज्या ठिकाणी एकत्र येत आहेत तो बिंदू आहे वाय. म्हणजे एक्स वाय आणि झेड वाय ह्या दोन त्रिज्या एकाच बिंदूमध्ये एकवटलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जर आपण एक रेषा काढली जो दोघांमध्ये समान बिंदू आहे, तो बिंदू वाय बिंदू, त्याच्यातून काढलेली एखादी रेषा, ती रेषा कॉमन पॉइंटला असणार आहे, म्हणजेच त्याला आपण स्पर्शिका म्हणतो. कारण ती एकाच बिंदूमधून जाते आणि दोन्ही वर्तुळाला सामायिक स्पर्शिका आहे. कॉमन टँजंट टू बोथ सर्कल्स विथ सेंटर झेड अँड एक्स. इथं पण तसंच आहे. वाय समजूया आपण, ह्या रेषेला यल रेषा आहे, इथं पण ही रेषा यल आहे. यल ही रेषा आपण एक्स वाय ह्या त्रिज्येला लंब असणार आहे. झेड वाय याही त्रिज्येला लंब आहे कारण ती दोघांमध्ये सामायिक बिंदूला स्पर्शून जाते. आपण टँजंट थेरम मध्ये बघितलंय की जी रेषा वर्तुळ आणि ज्या रेषेवरील बिंदू सामायिक असला पाहिजे, वर्तुळाचा आणि रेषेचा एकच बिंदू सामायिक असला पाहिजे, अशा रेषेला आपण स्पर्शिका म्हणतो. वन अँड ओनली वन पॉइंट इज कॉमन टू बोथ line and the circle. That line is called a tangent and that point is called a point of contact. या ठिकाणी सांगितले कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, दोघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट स्पर्श बिंदू हा कॉमन असणार आहे. Y is a common point of contact both Z, circle with center Z and X. Circle with center X and Z, point Y is a common point of contact, सामायिक स्पर्श बिंदू असणार आहे. आपल्याला झेड एक्सचं माप काढायचं आहे. इथं पण आपल्याला झेड एक्स म्हणजेच एक्स झेडचं माप काढायचं आहे. चेक करूया. जर या ठिकाणी झेड वाय यल रेषेला लंब असेल, एक्स वाय यल रेषेलाच लंब असेल, तर दोघांची सामायिक झेड वाय ही याला लंब आहे. याचा अर्थ झेड एक्स वाय हे तिन्ही बिंदू एक रेषीय असणार आहेत, को लिनियर असणार आहेत. या ठिकाणी बघा एक्स वाय झेड, या ठिकाणी एक्स वाय यल ला लंब आहे, झेड वाय यल ला लंब आहे, म्हणजेच लाईन एक्स झेड ही यल या रेषेला लंब असणार आहे.
म्हणजे कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा XZ या लाईन वरतीच येणार आहे, XZ या सेगमेंट वरती येणार आहे. XZ ZY XY is perpendicular to the line L, means ZY is a perpendicular to the line L, means इथं XZ is also perpendicular to the line L. या ठिकाणी XZ is also perpendicular to the line L, दोघांनाही समान लंब असल्यामुळे. म्हणजेच काय होणार आहे, Z, X and Y are a co-linear point. X, Y and Z are co-linear points. या ठिकाणी आपण म्हणतोय की Z डॅश X डॅश Y म्हणजेच ZX डिस्टन्स ऑफ ZX प्लस डिस्टन्स ऑफ XY इज इक्वल टू X. आपल्याला डिस्टन्स XZ विचारलाय. या ठिकाणी XZY मधून XY वजा करावा लागेल. काय आहेत ह्या ZY and XY? ZY is a radius of the bigger circle and XY is the radius of the smaller circle. Suppose ZY is a 4 centimeter, XY is a 3 centimeter. XY is a 4 centimeter, YZ is a 3 centimeter. या ठिकाणी काय होणार आहे बघा, YZ चं माप आपल्याला मिळते 4, XZ चं माप मिळते 3. दोघांची वजाबाकी केली तरच आपल्याला ह्या XZ चं माप मिळणार आहे 1 सेंटीमीटर, डिस्टन्स ऑफ XZ. म्हणजे जेव्हा वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात तेही आतल्या भागात, टू सर्कल्स टच इच अदर इंटरनली, देन देअर सेगमेंट XZ इज डिफरन्स ऑफ देअर सेगमेंट्स XY and ZY and XY, मीन्स डिफरन्स ऑफ देअर रेडियस. या ठिकाणी XY चं माप बघूया, डिस्टन्स ऑफ XY प्लस डिस्टन्स ऑफ YZ is equal to 4 plus 3 is equal to 7 centimeter. Distance of XZ is, means two circles touch each other externally. बाहेरच्या भागात स्पर्श करत असतील. Two circles touch each other externally. Two circles touch each other internally. दोन वर्तुळ आतमध्ये स्पर्श करतात, दोन वर्तुळ आतमध्ये स्पर्श करतात, दोन वर्तुळ बाह्य भागात स्पर्श करतात. आता या वेळेला त्यांच्या दोघांमधलं अंतर म्हणजे सेंटर्स मधलं अंतर हे त्यांच्या बेरजे इतकं असते. ह्या दोन सेंटर्स मधला डिस्टन्स हा त्यांच्या रेडियाच्या म्हणजे त्रिज्येच्या डिफरन्स इतका असतो. इंटरनल टचिंग सर्कल्स, डिफरन्स ऑफ देअर रेडिया, their distance of center. Distance of their center is difference of their radii. Distance of the center is sum of their radii, because external touching circles and internal touching circles. Theorem of touching circles. प्रमेय, स्पर्श वर्तुळांचं प्रमेय या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. प्रमेय काय सांगते, स्टेटमेंट्स इफ टू सर्कल्स टच इच अदर, दोन वर्तुळ अंतरस्पर्श असतील किंवा बाह्यस्पर्श असतील, दोन वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात, दोन वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतात. देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट C lies on their line joining their centers. लाईज असणार आहे, C कुठे असणार आहे, ऑन द लाईन, रेषेवरती, जॉइनिंग देअर सेंटर्स, ला C हा बिंदू केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवरतीच आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. बिंदू C हा A आणि B ह्या केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषा AB, जोडणारी रेषा AC, AB ही जी AB या ठिकाणी दोघांच्या वजाबाकी इतकं आपण पाठीमागच्या भागात सांगितलं होतं. म्हणजेच ह्या
रेषाखंडांवरतीच म्हणजेच AB या रेषेवरतीच तो बिंदू C आहे, हा बिंदू C आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे ACB ABC एकाच रेषेत आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पक्ष काय दिले बघूया. गिवन या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे C is the point of contact of the two circles with common centers A and B. Point C is the point of contact C हा जो बिंदू आहे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ऑफ द टू सर्कल्स विथ सेंटर्स A and B. म्हणजे सामायिक स्पर्श बिंदू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट विथ सेंटर्स A and B एक केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाचा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. सिद्ध काय करायचं आहे बघा. टू प्रूव्ह सिद्ध करायचं आहे लाइज ऑन देअर सेंटर्स जॉइनिंग देअर सेंटर्स. पॉइंट C हा रेषा AB वरती आहे हे सिद्ध करायचं आहे. देअरफॉर टू प्रूव्ह दॅट पॉइंट C is on the line AB. हा AB या रेषेवरती C बिंदू आहे हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला अगोदर सांगावं लागेल की रेषा L ही कॉमन स्पर्शिका सामायिक स्पर्शिका काढलेली आहे C या बिंदू मधून. आणि मग आपल्याला सांगावं लागेल की AC हा L ला लंब आहे, BC L ला लंब आहे. तसंच इथं AC L ला लंब, BC L ला लंब. म्हणजे L या रेषेला AC आणि BC ह्या सामायिक लंब आहेत. म्हणजेच AB ही सामायिक दोघांची लंब L या रेषेला आहे हे सिद्ध होतंय. म्हणजेच ACB एका रेषेत आहेत हेही आपल्याला सिद्ध करता येते. अगोदर काय लिहायचं आहे बघा. लाईन L बी द कॉमन टेंजंट पासिंग थ्रू C. L ही सामायिक स्पर्शिका आहे जी C मधून जाते. कॉमन टेंजंट बिकॉज C इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आपण सांगितलं होतं. म्हणजे जर का सामायिक स्पर्शिका असेल C ही ऑफ द टू सर्कल्स विथ सेंटर्स A and B. A आणि B ह्या केंद्र असणाऱ्या वर्तुळांची C मध्ये समान स्पर्श करणारी L ही सामायिक स्पर्शिका आहे. म्हणजेच देअरफॉर टेंजंट थेरम आपल्याला सांगतोय लाईन L परपेंडिक्युलर टू द सेगमेंट AC. AC ला लंब आहे, AC ला L लंब आहे. आणि लाईन L परपेंडिक्युलर टू द सेगमेंट BC. BC ला पण लंब आहे. देअरफॉर सेगमेंट AC परपेंडिक्युलर टू द लाईन L, सेगमेंट BC परपेंडिक्युलर टू द लाईन L. AC आणि BC कॉमन लाईनला परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर वन अँड ओनली वन line is perpendicular to line L. म्हणजे L या रेषेला एकच AC आणि BC दोन्ही जर लंब असेल तर एकच रेषा जी होते ती ह्या L रेषेला लंब असणार आहे. कारण दोन्हीही एकच रेषा आहेत आणि AC आणि BC पण त्यालाच लंब आहे. म्हणजे A आणि C, B आणि C हे जे दोन बिंदू आहेत ते याच रेषेला लंब आहेत. म्हणजेच एकाच रेषेतून जाणारे हे बिंदू आहेत. म्हणजेच कॉमन
परपेंडिक्युलर लाईन टू लाईन एल. ह्या ठिकाणी आपण सांगितलं म्हणून आपल्या लक्षात येते पॉइंट ए सी आणि बी आर कोलिनियर पॉइंट्स. एकाच रेषेला लंब असल्यामुळे सी ए आणि बी, ए सी बी, ए बी सी, ए सी बी कशा आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. हे सिद्ध होते म्हणजेच काय तर इफ टू सर्कल्स टच इच अदर, दोन वर्तुळ स्पर्श होतात सी मध्ये, देन देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी लाइज ऑन देअर लाईन जॉईनिंग देअर सेंटर्स. तर सेंटरला जॉईनिंग होणाऱ्या लाईन वरतीच पॉइंट सी असणार आहे. एसीबी कोलिनियर आहे हे या ठिकाणी सिद्ध होते. या पद्धतीनं थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, एक्सटर्नल टचिंग आणि इंटरनल टचिंग सर्कल साठी दोघांसाठी कॉमन या ठिकाणी थेरम आपण पाहिला. आपण काय शिकलो, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टचिंग सर्कल्स, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट स्पर्श बिंदू, स्पर्श होणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू, लाइज ऑन द लाईन, रेषेवर असणार आहे, जॉईनिंग देअर सेंटर्स, म्हणजे जेव्हा दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील किंवा अंतरस्पर्शी असतील तेव्हा त्यांच्या या ठिकाणी असणारा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट स्पर्श वर्तुळांचा लाइज ऑन द लाईन, रेषेवरती असतो. हा रेषेवरती असणार आहे, जॉईनिंग देअर सेंटर्स, केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवरती हा स्पर्श बिंदू असणार आहे. हे पहिलं वाक्य आपण सिद्ध केलं. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं, इफ द सर्कल्स टच इच अदर एक्सटर्नली, या पद्धतीनं बाहेरच्या भागात या ठिकाणी दोन वर्तुळ स्पर्श करत असतील, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, हे जे केंद्रामधलं जे अंतर आहे इज इक्वल टू, ह्या दोघांचं माप किती असणार आहे, सम ऑफ देअर रेडियस, ह्या दोघांमधलं अंतर ह्या त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. हे सिद्ध आपण केलं. तिसऱ्या भागात आपण काय केलं, जेव्हा दोन वर्तुळ एकमेकांना अंतर्भागात स्पर्श करत असतील, उदाहरणार्थ हे एक वर्तुळ आणि इथं दुसरं वर्तुळ, एकमेकांना ह्या दुसऱ्याचा लहानाचा या ठिकाणी सेंटर आहे आणि एकमेकांना अंतर्भागात स्पर्श करत असतील, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स ऑफ द सर्कल्स टचिंग इंटरनली, केंद्रामधलं अंतर बघायचं आहे, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, हे जे अंतर आहे हे बघायचं आहे. इंटरनल टचिंग सर्कल्स, आतमध्ये स्पर्श करणारी वर्तुळ, इज इक्वल टू, ह्याचं जे माप आहे डिफरन्स ऑफ देअर रेडियस, म्हणजे ह्या केंद्रापासून हे जे स्पर्श बिंदू आहे, समजा हा टी आहे, हा ए बी आहे, तर ए पासून टी चं माप एटी आणि बी पासून टी चं माप बीटी, यांचा डिफरन्स एटी मधून बीटी मायनस करायचा, घालवायचा, मग मिळणार आपल्याला ए बी. म्हणजे एक्सटर्नल टचिंग साठी बेरीज करावी लागणार, इंटरनल टचिंग साठी डिफरन्स, फरक वजाबाकी करावी लागणार आहे. या पद्धतीने आपण बाह्यस्पर्शी वर्तुळ, अंतरस्पर्शी वर्तुळ यांची माप बघितली. याच भागावर, या आधारित थेरमवर 3.2 हा एक्सरसाइज आहे, त्यामध्ये 5 गणित आहेत, ती बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.